नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन आधी सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले. हा व्हिडिओ शनिवारचा आहे. शनिवारी आम्ही सगळेजणं विल्मिंग्टन या शहरात एका दिवसाच्या ट्रिपसाठी गेलो होतो. सकाळी ट्रेलमध्ये फिरून आल्यानंतर घरी येऊन सगळं आवरून देवपूजा केली, नित्यसेवेचं वाचन केलं. निघताना सोबत सगळ्यांसाठी डोसे, इडली, चटण्या तयार करून घेतल्या. सगळे छानपैकी डबे भरून घेतले. राधिकाने सुद्धा सगळ्यांसाठी पेस्ट्री पफ तयार केलेले होते. किचन सगळं छानपैकी आवरून घेतलं. डिशवॉशरला सगळी भांडी लावली आणि आमच्यासोबत आम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन गाडीमध्ये बसलो. कारण इकडे सुद्धा आता कडक उन्हाळा सुरू झालेला आहे. विल्मिंग्टन हे जे शहर आहे ते आमच्या घरापासून 3 तासांच्या अंतरावर आहे. अटलांटिक महासागर आणि केप फियर नदीच्या काठी वसलेलं हे एक छोटंसं पोर्ट आहे. 1730च्या दशकामध्ये हे शहर वसलेलं आहे. 19व्या शतकाच्या शेवटपर्यंत हे नॉर्थ कॅरोलायनामधलं सर्वात मोठं शहर होतं. कमर्शियल व्यापारी बंदर म्हणून हे प्रसिद्ध होतं. अमेरिकेतील सिव्हिल वॉरच्या दरम्यान या बंदराचा अमेरिकन आर्मीविरुद्ध धान्य, दारुगोळा पुरवण्यासाठी वापर केला गेला. या बंदरावर वर्ल्ड वॉर II मध्ये 243 जहाजं अमेरिकन आर्मीसाठी बनवण्यात आली. विल्मिंग्टन येथे ॲक्वेरियम, पोर्ट फिशर आणि वेगवेगळे बीच बघण्यासारखे आहेत. तसेच या शहराचं जे डाऊनटाऊन आहे ते सुद्धा बघण्यासारखे आहे. तिथे वेगवेगळी छान छान दुकानं आहेत. तसंच तिथे रिव्हर वॉकसुद्धा आहे. आधी आम्ही तिकडे पोहोचल्यानंतर सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी थांबून आमच्यासोबत आणलेले डबे आम्ही तिकडे खाल्ले. त्यानंतर पोर्ट फिशर बघायला गेलो. इकडे 1.5 किलोमीटर लांब मातीचा किल्ला बांधण्यात आलेला होता. या किल्ल्यात दारुगोळा आणि तोफा ठेवण्यात आलेल्या होत्या. या किल्ल्यामुळे पोर्ट फिशर अमेरिकन सैन्यांना जिंकण्यास अवघड झालेलं होतं. या किल्ल्यात आता छोटं सगळ्यांसाठी म्युझियम तयार केलेलं आहे आणि या म्युझियममध्ये सगळी माहिती लावलेली आहे. तसंच तिकडे एक थिएटर आहे. तिकडे या किल्ल्याची जी माहिती आहे त्याचा माहितीपटसुद्धा दाखवण्यात आला. हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही नंतर बीचवर गेलो. अथांग अटलांटिक महासागर बघून खरंच खूप छान वाटलं. तिकडे मुलांनी पाण्यामध्ये खूप मजा केली आणि सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केला. बीचवर आम्ही भरपूर वेळ होतो. त्यानंतर रात्री आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. रात्री आमच्या घरी आम्ही सुखरूपपणे परतलो. धन्यवाद.